सातारा इथं आजपासून 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्या या संमेलनाचा औपचारिक उद्घाटन होणार आहे। संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मावळते अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होईल। साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं, तर डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र प्रयत्नशील राहावं असं आवाहन डॉक्टर तारा भवाळकर यांनी यावेळी केलं। आनंदाची भावना आहे, कारण साहित्याची ही दिंडी सतत चालू राहिली पाहिजे आणि कालक्रमानुसार एकानंतर दुसरं हे येतच असतं। त्यामुळे 100कडे चाललेलं हे साहित्य संमेलन इथे साजरं होते आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या भूमीत याचा आनंद आहे। मराठी भाषा टिकायची असेल तर पहिल्यांदा मराठी शिक्षण टिकलं पाहिजे। प्राथमिक शाळेपासून त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शासकीय जबाबदारी, पालकांची जबाबदारी, समाजाची जबाबदारी खूप मोठी आहे। तेव्हा मराठीला अभिजात दर्जा मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु अभिजात साहित्य वाचणारी मंडळी पुढच्या पिढीमध्ये सतत टिकून राहिली पाहिजेत। याच्यासाठी प्रयत्न होणं सर्व आघाड्यांच्यावर हे अतिशय महत्त्वाचं आहे। संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते। कविकट्टा, गझलकट्टा, प्रकाशनकट्टा या साहित्य क्षेत्राशी निगडित उपक्रमांचं उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। माझ्या दृष्टीनं महाराष्ट्र, बेळगाव, त्याच्यानंतर नागपूर, हैदराबाद इत्यादी ठिकाणाहून माय मराठीवर प्रेम करणारे अनेक रसिक इकडे दाखल होत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून आमचाही उत्साह वाढतो आहे आणि नक्कीच येत्या 4 दिवसामध्ये माय मराठी, तिचं अस्तित्व, भवितव्य याच्यावर योग्य ते मंथन होईल आणि साताऱ्याहून लोक परतताना काहीतरी वेगळा विचार आणि वेगळ्या सुगंधाची फुलं घेऊन जातील अशी मला अपेक्षा आहे। साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली।